नमस्कार शेतकरी मित्रांनो, फक्त 1 तासामध्ये तुम्ही गोचिड्यावर कंट्रोल करू शकता। तो पण 1 तासामध्ये संपूर्ण गोचिड तुमचे जनावरांपासून मुक्त होणार आहे। ते बघण्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा, स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, आपण शेतकरी आहात, त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये प्राणी असतातच। त्याचप्रमाणे गायी असतात। गायींना गोचिड, गोमाशी यासारखी लागत असतात। जरी आपण औषधाच्या दुकानामध्ये औषधी जरी आणलं तरीसुद्धा या गोचिड आणि गोमाशा कमी होत नाहीत। त्यामुळे तुमच्या गाई म्हशीच्या गोट्यामध्ये जर गोचिड झाले असतील तर काय करायचे? त्याचप्रमाणे जनावरांना गोचिड चावल्याने, गोमाशा, डास, मच्छर चावल्याने ताप येऊन जनावरे आजारी पडत असतील तर व्हिडिओमध्ये 5 असे प्रभावी नैसर्गिक उपाय सांगणार आहोत की ज्यांचे एका दिवसात तुम्ही जनावरांच्या अंगावरील काहीही कीटक उरणार नाही आणि जनावरांच्या अंगावरील गोचिड, गोमाशा, पिसवा कंट्रोल होईल। आणि ते उपाय पाहण्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा। तर बघू शकता, गोचिड, गोमाशा असे कीटक मारण्यासाठी तर आपण केमिकलयुक्त औषधांचा वापर करतो, त्यांचे फवारे मारतो। परंतु आजकाल असे केमिकलयुक्त जे औषध दुकानामधून तुम्ही गोमाशा, गोचिड मारण्यासाठी आणता, तर या औषधामुळे काय होतं, ज्यांचे आपण औषध जनावरांवर अंगावर लावतो आणि अंगावर लावले की जनावरसुद्धा आजारी पडते आणि तेव्हा या औषधामुळे एक प्रभावी खाज शरीराला होऊन सुरुवात होते आणि त्यामुळे जनावर जिभेने ते औषध चाटतात आणि औषधामुळे अनेक जनावरे दगावली देखील आहेत। त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असे घरगुती 5 औषधी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जनावरांचे गोचिड नाहीसे करता। त्याचप्रमाणे गोचिड असेल, गोमाशी असेल, पिसवा असेल, सर्व कीटकनाशक अगदी 1 ते 2 तासाच्या आतमध्ये नाहीसे करू शकता। नाशिकमध्ये एका शेतकऱ्याने काय केले की ज्याच्या 2 गायीच्या जास्त गोमाशा व गोचिड झाल्या होत्या, म्हणून त्याने औषधी दुकानातून औषध आणलं आणि गायींच्या अंगावर लावलं आणि गायींनी ते औषध चाटल्याने त्या गायीच्या शरीरात जाऊन त्यांच्या रक्तात मिसळून पिसवा झाली। त्यामुळे दोन्ही गायी दगावल्या। त्यामुळे जर औषधी दुकानातून तुम्ही गायींच्या शरीरावरील कीटकनाशक औषधांची औषधं आणली तर त्यामुळे जनावरे त्यांची अजून जास्तीत आजारी पडू शकतात। गोचिड, गोमाशी, पिसवा हे काही वेळेसाठी कंट्रोल होतील, पण जनावरे आजारी पडण्याचा धोका जास्त निर्माण होतो आणि आजारी पडतात। तसेच या विषारी औषधामुळे जनावरे दगावण्याचा धोका निर्माण होतो। त्यामुळेच आमच्या व्हिडिओमध्ये आपण 5 असे नैसर्गिक उपाय सांगणार आहे की जे जनावरांच्या अंगावर जरी लावले आणि त्यांचे जरी ते चाटले तरी कुठल्याही प्रकारचा आजार त्यांना होणार नाही, पण काही तासांच्या आत जनावरांच्या अंगावरील सर्व गोचिड, पिसवा किंवा गोमाशा ह्या सर्व प्रकारचे नाहीसे होणार आणि जनावर सुदृढ होणार आणि त्या पिसवा कायमस्वरूपी त्यांच्या अंगावरील जाणार आहे। परंतु असे कीटक जे जनावरांचा चावून त्यांना रक्त, पिसवा, त्यांच्या आजारी पडतात, असे सर्व कीटक नाहीसे होतील। 4 ते 5 उपाय यामध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। हे सर्व उपाय नैसर्गिक आहे। यातले पहिले 4 उपाय जनावरांच्या अंगावर वापरायचे आहेत आणि 5वा उपाय असा आहे की तो गोठ्यामध्ये फवारायचा आहे। त्यामुळे गोठ्यातील सर्व प्रकारचे कीटकनाशक हे मरून जाणार आहेत। म्हणजे जनावरांच्या गोठ्यामध्ये जमिनीवर पडलेले जे कीटक आहेत ते मारण्याचा 5वा उपाय आहे। म्हणजे 4 उपाय जरी केले तर 5वा उपाय तुम्ही विसरू नका, कारण की जनावरांच्या अंगावरचे गोचिड एकदा खाली पडले पण ते थोड्या वेळाने परत जनावरांच्या अंगावर येऊ शकतात। म्हणजेच 5व्या क्रमांकाचा उपाय हा सगळ्यात आधी करायचा आहे। त्यामुळे स्टेप बाय स्टेप सर्व उपाय अगदी लक्षपूर्वक ऐका। पुन्हा कधीही तुमच्या गोठ्यामध्ये गोचिड, गोमाशा, पिसवा, डास असा कुठलाही कीटक तुम्हाला दिसणार नाही। नैसर्गिक पद्धतीने 0 रुपयाचा खर्च खूप सोपे उपाय आपण बघणार आहोत। तर तुमच्या घरामध्ये गोचिड, गोमाशी असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघू शकता की कोणते उपाय आहेत। तर देशी गाय, जर्सी गाय, शेळी, मेंढी, कुत्रा
म्हैस अशा प्रकारचे कोणतेही पाळीव प्राणी असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो, आता आपल्या गाई म्हशींच्या अंगावरील गोचीड नियंत्रण करायचे, गोडशीड, गोमाशी, डास किंवा कुठल्याही कीटकाचं निर्मूलन करायचं तर 5 उपाय पाहायचे आहेत आणि 4 उपाय अंगावर कीटक काढण्यासाठी आहेत आणि 1 फवारणीसाठी आहे. तर व्हिडिओला संपूर्ण बघा. कोणते ते 5 उपाय आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. शेवटचा 5वा उपाय गोठ्यामध्ये सर्व कीटक मारण्यासाठी आहेत. आता काय होतं की जे काही गोचीड किंवा इतर कीटक आहेत, जेव्हा जनावराच्या अंगावर तेव्हा तिचं रक्त पितात. रक्त पित असताना कीटक जनावराच्या अंगामध्ये पिसू सोडतात. त्यामुळे जनावरांना ताप येतो. दुभती जनावरे असतील तर त्यांचे दूधसुद्धा कमी होण्यास होते आणि जनावरे आजारीसुद्धा पडतात. ते आजारी पडल्यामुळे त्यांचे दूध कमी होते. जर छोटी नवजात वासरे असतील तर त्यांची वाढ होत नाही, वाढ खुंटते, त्याचे वजन वाढत नाही, जे कमजोर होत असतात. जर असे असंख्य प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा हे गोचीड आणि गोमाशा इतक्या होतात की ज्यामुळे आपल्या विषारी औषध फवारे लागतात. पण आता याची गरज पडणार नाही. आता तुम्हाला 0 रुपयामध्ये औषध मिळणार आहे. आणि ते 5 उपाय कोणते आहेत तर बघू शकता की सर्व आता नैसर्गिक 5 ते 5 उपाय ज्यांच्या अंगावरील आणि पूर्ण गोठ्यातील सर्व कीटक मारून जातात. तर पहिलं प्रभावी पहिला उपाय म्हणजे तुम्हाला लागतील सीताफळाच्या 50 ग्रॅम बिया वाळलेल्या सीताफळाच्या 50 ग्रॅम घ्यायच्या आहेत. त्या सर्वप्रथम मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे बी वाटल्यावर तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आता हे औषध करताना तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. तुम्ही यातलं एक जरी मिक्स करायचं विसरला तर तुमच्या औषधाचा काही उपयोग होणार नाही. तर बघा, पहिला उपाय तुम्हाला सांगतोय. 50 ग्रॅम वाळलेल्या सीताफळाच्या बिया घ्यायच्या आहेत. म्हणजे किती बिया घ्यायच्या आहेत? साधारणपणे 100 ते 120 बिया तुम्हाला सीताफळाच्या घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे कडुलिंबाची पाने 200 ग्रॅम कडुलिंबाची पाने आणि तुम्हाला जे काही 50 ग्रॅम जे सीताफळाच्या बिया आहेत तर त्याची व्यवस्थित पावडर करून त्यामध्ये पाणी मिक्स करून तुम्हाला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. ज्या जनावरांच्या अंगावर गोचीड, गोमाशी, उवा, पिसवा आहे अशा जनावरांना ती पेस्ट लावून घ्यायची आहे. जेथे जेथे गोमाशी, पिसवा आहेत त्या जनावरांना पिसवा कोणतेही असे कीटक जर जास्त प्रमाणात झालेले असतील तर सगळ्यात आधी जे काही लेप आहे हा लेप दोन पदार्थांचा लेप तुम्ही 2 पदार्थांचा लेप केल्यावर तुम्ही जनावरांच्या मानेवर चोळून किंवा जेथे त्यांच्या अंगावर जेथे ज्याचे गोचीड आहे त्या ठिकाणी चोळायला हवे आणि तेथील चोळल्यास गोचीड पूर्णपणे नाहीसे होतात. हा उपाय करण्याच्या अगोदर व्हिडिओ ज्यांनी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. परंतु यामध्ये मित्रांनो अजून पूर्ण उपाय झालेला नाही. जे फक्त अर्ध्या उपाय झाला. पूर्ण उपाय झालेला केल्याशिवाय या गोचीड, गोमाशा कंट्रोल येत नाही. जर अजून उपाय पुढे आहेत यासाठी तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओला पूर्ण बघा. यानंतर दुसरा प्रभावी उपाय जे तो जनावरांच्या अंगावरील कीटकांसोबत पिसवा, उवा नाहीसा करण्यात मदत होते. गोठ्यातील कीटक देखील मारतो. त्याचमध्ये गोठ्यात भिंतीवर असणारे कीटक मारत असतो. आता तो म्हणजे त्यांच्यासाठी एक करायचा 2 लिटर पाणी घ्यायचं आहे. एका बॉटलमध्ये तो उकळायचं आहे. पाणी उकळलं झालं की त्यामध्ये थोडेसं कडुलिंबाची पाने घालायची आहेत. पूर्ण ते उकळून घ्यायचे आहे. 10 ते 15 मिनटं त्याचा पूर्ण अर्क उतरून द्यायचा आहे. त्या कडुलिंबाच्या पाण्यामध्ये गेलेला पाहिजे. उकळणं पूर्ण आली की एक चाचणी घ्यायची आहे. चाचणीमधून फक्त पाणी बाजूला काढायचे आहे. त्यानंतर एक फवारा घ्यायचा आहे. मग छोटासा स्प्रे पंप असेल किंवा तुमच्या शेतातील पंप जरी असला तरी त्यामुळे टाकून पूर्ण गोठ्यामध्ये भिंतीवर जनावरांच्या अंगावर कुठेही एकदा फवारून घ्यायचे आहेत. शेडमध्ये जिथे मारता येईल तिथे मारायचे आहे. हे मारण्याची क्षणी नुसत्या गोचीड नाही तर माशा, डास, उवा असे सर्व कीटक तुम्हाला कमी झालेले दिसतील. पण आता हे 2 उपाय झाले. अजून 3 उपाय आपण सांगणार आहोत.
इथून पुढे येणारे 2 उपाय आधीच 2 उपायांशी देखील प्रभावी आहे. तो गोठ्यात गोचीड प्रजाती तयार होऊन देत नाही, तयार होण्यासाठी आधी मारून टाकतो. तिसरा उपाय बघा, खरोखरच तेलाचा उपाय. त्यामध्ये खोबरेल तेल 100 मिली हे घ्यायचं आहे. एखाद्या भांड्यामध्ये घेऊन गॅसवर किंवा चुलीत हे तापवायचे आहे. थोडंसं नॉर्मल कोमट झालं की त्यामध्ये 10 ते 20 ग्रॅम कापूर टाकायचा आहे. त्याचप्रमाणे कापूर टाकल्यावर त्यामध्ये व्यवस्थित फोडून टाकला आणि मिक्स केला की मग काय करायचं, जे मिश्रण हे थोडंसं नॉर्मल गार होऊन द्यायचं आहे. एक कापडाचा तुकडा घ्यायचा आहे. कापडाचा हे लावून हळूहळू ज्या जनावरांच्या अंगावर गोचीड गोमाशी आहे, जिथे बसलेले आहे त्या ठिकाणी चोळायचं आहे आणि अगदी वेळेच्या मध्ये गोचीड नियंत्रण होण्यास येणार आहे. त्याचप्रमाणे आता चौथा आणि सगळ्यात प्रभावी उपाय, जो जनावरांच्या अंगावरील सर्व कीटक खाली पडतो अगदी काही मिनिटातच. पण त्यानंतर 5वा उपाय खूप नैसर्गिक आहे, याचा काही करायचं नाही. शेतकरी मित्रांनो, हा उपाय केल्यानंतर तुमचं उत्पन्न देखील वाढणार आहे, कारण की तो गोठ्यात खालच्या पडलेला इतर तयार होत असलेली कीटकनाशक आणि गोचिडे यांना नियंत्रण करण्यास मदत होते. तर तो उपाय म्हणजे पावडर तयार करायची आहे. 250 ग्रॅम काही रॉक स्टॉल आहे याची पावडर त्याच्यात टाकायची आहे आणि मिक्स झालं की 25 ग्रॅम ते 30 ग्रॅम कापूर सगळं टाकून मिक्स करायचे आहे. तर असं एक पिवळसर घट्ट असं मिश्रण करायचं, तयार व्हायचं पाहिजे. तर हे लेप सगळ्यात जोखीम आहे. हा लेप कुठल्याही जनावरांच्या गोचीड मारू शकतो. तो चौथा उपाय, 4 गोष्टी याच्यावर लागतात. सगळ्यात आधी 250 ग्रॅम काळं मीठ व त्यानंतर 250 मिली तेल व 25 ग्रॅम हळद आणि 30 ग्रॅम कापूर तुम्हाला लागेल. सगळ्यात आधी 250 ग्रॅम मिली तेल जे काही एखाद्या भांड्यात घेऊन थोडंसं तापवायचं सुरुवात करायची, ज्यामध्ये काळं मीठ घ्यायचं आहे. आणि ते काळं मीठ घेतल्यावर तुम्हाला काय करायचे आहे तर बघू शकता, जिथे गोचीड आहे, कुठलेही कीटक आहे, तेथे एकदा लावायचे आहे. अगदी काही मिनिटातच ते मरायला सुरुवात होणार आहे. होताच पटापट त्यांची पकड सोल होत जाते आणि तिथून ते मरायला सुरुवात होतात. जनावर अगदी गोचीडमुक्त या ठिकाणी व्हायला सुरुवात होते. यालाच प्रश्न राहिला खाली पडलेल्या गोचिडांचा. तर बघू शकता की आता खाली पडलेल्या गोचिडांचा प्रश्न राहिल्यावर काय करायचे आहे. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, जिथे गोचीड आहेत, कुठलेही कीटक आहेत, तिथे एकदा लावा की अगदी काही मिनिटात ते मरायला सुरुवात होतात आणि पटकन खाली पडायला सुरुवात येते. मरायला सुरुवात होताच जनावरांचा अगदी गोठा मुक्त होण्यास मदत होते. किंवा जे गोचीड खाली होत आहेत त्याच्या चाऱ्याचा खाली, तुमचा फरशीखाली किंवा गोठ्यामध्ये इतर काही प्रजाती वाढत आहेत, याची दिलेली काही त्यांचे प्रजनन होत आहे, अशा त्यांचं काही सिंपल टेक्निक आहे. तो आहे 5वा उपाय. गोठ्यामध्ये कोंबड्यांच्या तुम्हाला पाळायच्या आहेत. म्हणजे घरामध्ये जर एक गाय असली तर 5 कोंबड्या तुम्हाला पाळायच्या आहे. तुम्ही पाळल्या पाहिजे, कारण कोंबड्या जमिनीवरील तयार झालेले कीटक खाऊन टाकतात. त्यामुळे गोचीड असेल, गोमाशी असेल, काहीही कीटक संपर्कात नष्ट होतात. आणि मित्रांनो, हे उपाय घरगुती असल्यामुळे तुम्ही नक्की करा. घरातल्या घरात तुम्ही हे औषध वापरून तुमच्या गायीवरील अंगावरील कीटक आहेत तर ते नष्ट करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हे आहे ते 5 उपाय. तर तुम्ही हे नक्की करा आणि तुमचा गोठा गोचीडमुक्त करा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.